हरियाणवी, भोजपुरी, तमिळ, तेलुगू, कन्नडा, हिंदी, इंग्लिश, मराठी सोडून सगळ्या भाषांमध्ये समालोचन होतं. महाराष्ट्रामध्ये मराठी नको. जे प्रश्न असा उपस्थित होतो जे सरकार गुप्ता ते का नाही भेटायला आले, तोच तर प्रश्न आहे. हे नेहमी असंच करतात. कुठलंही आंदोलन असेल तर एक तर मराठी माणसाला पुढे करायचं. आज इथे जर का मराठी नसते तर काय झालं असतं? मराठी अधिकारी जर का आला नसता तर आम्ही चर्चा केली असती का? 100% चर्चा केली नसती. आज इकडे चित्र वेगळं असतं. पण मी त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना देखील सांगावं की याच्यापुढे मराठी भाषेचा गळचेपी आम्ही सहन करणार नाही. आज तुम्ही आम्हाला हे जे पत्र दिलं आणि मराठीमध्ये आपण समाज सुरू करणार आहात त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि आपल्या व्यवस्थापकांना हे आमच्याकडून निवेदन आहे, याच्यापुढे कृपा करून मराठी भाषेचा मान सन्मान आपल्या चॅनलकडून राखला जाईल ही आशा बाळगतो. म्हणजे एक शेवटचा प्रश्न की महाराष्ट्रामध्ये कुठेतरी अशा कंपन्यांकडूनच मराठी माणसावरती अन्याय होतोय का? जिथे जिथे अशा आमच्या मराठी भाषेवर किंवा मराठी माणसावर अन्याय होतो तिथे तिथे मनसे आक्रमकपणे आणि ठामपणे उभी राहते. याच्या पुढे देखील मराठी भाषेचा, मराठी माणसाचा, मराठीचा अपमान झाला तिथे तिथे मनसे खंबीरपणे उभे राहील. पण एवढे दिवस झाले असं त्यांनी प्रश्न उपस्थित केला की अजूनपर्यंत मराठी भाषा का लागली गेली नाही, जिकडे भोजपुरी आहे, तेलुगू आहे, कारण काय होते? तोच प्रश्न मी यांना विचारला आलो. कारण काय होतं एवढा वेळ का लागला की मराठी भाषा काय सबस्क्रिप्शनचा प्रॉब्लेम आहे आज प्रश्न तुमच्या समोर विचारला त्यांना, त्याच्यावर त्यांनी हेच उत्तर दिलं आणि अमेजींनी त्यावर उपाय पण सांगितला. त्यांचं म्हणणं आहे की मराठीचं सबस्क्रिप्शन होत नाही म्हणून, पण ते कसं व्हावं आणि काय करावं. आणि महाराष्ट्रामध्ये जरी होत नसेल तरी तुम्हाला मराठी भाषा ही लागू करावीच लागणार. कॉमेंट्री हे अमेजींनी त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे आणि याच्या पुढे त्यांना कंटिन्यू करायचं आहे. कुठलीही सबब देता येणार नाही. स्टुडिओ वगैरे जो सेट आहे तो पूर्णपणे कायमस्वरूपी त्यांना ठेवावा लागणार आहे. जोपर्यंत चॅनल चालणार आहे तोपर्यंत अगर नाहीच हे करणार असतील तर मग आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या पद्धतीने काम करू. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा चला धोत्रेजी धन्यवाद. अहो झालाच. तर हॉटस्टारवर क्रिकेट समालोचन हे मराठीतून व्हावं यासाठी मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला होता. अखेर आता हॉटस्टारकडनं या संदर्भात आश्वासनाचं पत्र त्यांना देण्यात आलेलं आहे. कार्यालयामध्ये मनसेचा राडा बघायला मिळालेला आहे. हॉटस्टारवर सुद्धा क्रिकेट समालोचन हे मराठीतून व्हावं ही मागणी होती. गेल्या 2-3 तासांपासून कोणत्याही पद्धतीने हॉटस्टारकडनं रिप्लाय येत नव्हता. मात्र अखेर आता लेखी स्वरूपामध्ये आश्वासन हॉटस्टारने दिलेलं आहे आणि येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये एकूणच सेटअप करून लवकरात लवकर मराठीमध्येही क्रिकेट समालोचन सुरू होईल असं आश्वासन आता हॉटस्टारकडनं देण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता डिस्नी हॉटस्टारच्या ऑफिसमध्ये ही सगळी मंडळी आली होती आणि मराठी लागली पाहिजे असं दिलं सुद्धा आहे. आणि हे आता काही कार्यकर्त्यांना आपण बघतो आश्वासन नाही धमकी द्यायला आलो आहे असं म्हणत खोपकरांनी थेट हॉटस्टारला इशाराच दिला. दरम्यान आता हॉटस्टार कार्यालयावर मनसेचा मोठा राडा बघायला मिळाला आणि अखेर हे आंदोलन यशस्वी झाल्याचं आपण पाहतो.